स्वस्तिक बनवून घेतो। स्वस्तिक बनविताना लक्षात ठेवा, स्वस्तिक असं बनवून झालं की त्याच्यामध्ये असे 4 थेंब द्यायचेत नक्कीच, आणि बाजूला 2-2 रेषा पण, कारण की स्वस्तिकमध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते, ते कंट्रोल करायसाठी। त्यानंतर आपण ओमचं चिन्ह बनवून घेऊ। अशापैकी स्वस्तिक, ओम। आता आपण गोपद्म, गाईचे पावलं, मी तुम्हाला हाताने काढून दाखवत आहे। तुमच्याकडे सांजा असला तर तुम्ही सांजा पण मारू शकता, काही हरकत नाही। प्रत्येकांनाच रांगोळी यावं असं काही नाही, पण प्रयत्न करा हाताने काढायचा, काढता काढता येईल। गोपद्म झालं की आपण गाईचे पावलं काढूयात। गाईचे पावलं मी तुम्हाला सोप्या पद्धतीत दाखवते। असं आपल्याला यस करून घ्यायचं, एक इकडून यस, एक इकडून यस, एक सरळ यस, एक उलटं यस, आणि आपल्याला असे लक्ष्मी माताचे 5 बोटं, इकडून 5, इकडून 5, इकडून असं 2-2 रेषा, म्हणजे रांगोळी कसं सुंदर दिसते। त्यानंतर आपल्याला लक्ष्मी माताचं, विष्णू भगवानचं आवडतं कमळाचं फूल काढायचं आहे आपल्याला। मी तुम्हाला मोठं थोडं दाखवत आहे, तुम्ही थोडं अजून लहान पद्धतीने पण काढू शकता, तुमच्या अंगणामध्ये जितकी जागा आहे त्यानुसार। असं काही नाही मी मोठं काढले तुम्ही मोठंच काढू म्हणून। त्यानंतर कमळाचं फूल झालं। आता लक्ष्मी कुबेर यंत्र, हे मात्र रोज न विसरता काढावे नक्की। नाही तुम्हाला रोज जमलं, कमीत कमी गुरुवारी तरी काढत जावा। लक्ष्मी कुबेर यंत्र अगदी सोपं आहे। असे 2 आडव्या रेषा वाढून घ्यायचेत अगोदर, त्याच्यानंतर खाली अजून एक आडवी रेष, त्यानंतर अजून एक आडवी रेष, पुन्हा वरून आडवी रेष, पुन्हा अजून एक वरून अजून एक आडवी रेष। अगोदर मोठी, मग थोडी लहान, त्याच्याहून लहान, परत लहान, त्याच्याहून लहान। आता बघा, ह्या रेषेला ह्या लास्ट रेषेला जोडायचं, इकडून इंटूच्या शेपमध्ये, सेम टू सेम। हे पहा, इकडून एक, इकडून एक, ह्याला म्हणतात लक्ष्मी कुबेर यंत्र। हे देवघरामध्ये पण काढू शकता तुम्ही, किंवा तुळशी मातेसमोर रोज आवर्जून काढा। आपल्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला पण हे काढू शकता। परत एकदा सांगते बघा, 2 आडव्या रेषा, त्याच्यावर एक लहान, त्याच्यावर अजून एक लहान, ह्या पहिली आडवी रेष आखऱ्या आडवी रेषेला मारायची, इकडून असं इंटूसारखं, इकडची आणि इकडची खाली, इकडची वर आहे। परत त्याच्यानंतर हे दुसरीला दुसरी, तिसरीला तिसरी, असं ह्याच्याने रांगोळी हे होऊन जाते। रांगोळी काढल्यानंतर त्याला असं नुसतं कधीच ठेवायचं नसतं, थोडं थोडं हळदी कुंकू नक्की घालावे। कलर भरलं तर अतिउत्तम, नाहीतरी असं थोडं थोडं हळदी कुंकू घालायचं असतं, म्हणजे ते शुभ मानले जाते। बघा एकदा, स्वस्तिक, ओम, गोपद्म, लक्ष्मी पादुका, कमळाचं फूल, लक्ष्मी कुबेर यंत्र, हे सर्व रांगोळ्या तुळशी मातासमोर काढावे आवर्जून। धन्यवाद।